नमस्कार मंडळी. चला तर आज आहे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आणि आमच्याकडे बाप्पांच्या विसर्जनासाठी असा हा तांदळाचा दिवा बनवला जातो. आपण दिवा वेगवेगळ्या साईजचा किंवा वेगवेगळ्या डिझाईनचा बनवू शकतो, पण आज मी तुम्हाला एकदम पटकन तयार होणारा आणि अगदी सोपा असा दिवा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये 1 कप इतकं पाणी घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये 1.25 कप इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथं मी पटणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 1 मिनिट हे पीठ आपल्याला ढवळत राहायचे आहे. कमी आचेवरच आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे. नंतर गॅस बंद करायचे आहे. नंतर 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला जे हे पीठ आहे ते परातीत काढून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, आणि त्याचा आपल्याला असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, ह्याला ज्या क्रॅक पडलेले आहेत त्या आपल्याला प्लेन करून घ्यायचे आहेत. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि जेवढे क्रॅक आहेत ना ते आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. दिवा एकदम प्लेन आणि चकचकीत बनवायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने सर्व जे क्रॅक आहेत ते आपल्याला भरून काढायचे आहेत. आता पुन्हा हाताला आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला दिवा बनवायचा आहे. हे बघा, मी पुन्हा हाताला पाणी घेतलेलं आहे. अंगठा आतमध्ये पिठामध्ये टाकलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला 4 बोटं आहेत, तुम्ही बघू शकता. असं आपल्याला दिव्यासाठी होल तयार करून घ्यायचा आहे. आणि हा होल जो आहे ना तो डीप करायचा आहे, कारण की विसर्जनाला जाताना कधी आपल्या तलाव वगैरे लांब असतो किंवा आपण वाजत गाजत मिरवणुकीत आपण देवांचं बाप्पांचं विसर्जन करतो, तर एंडपर्यंत हा दिवा आपला तेवत राहायला पाहिजे, म्हणून आपल्याला हा डीप करून घ्यायचा आहे. खाली पीठच आहे त्याच्यामुळे तुम्ही किती डीप करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. छान असं आपल्याला पाहिजे तेवढं आपण डीप करू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला आहे ना पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही. आता इथे मी दिव्यासाठी छान असं एक टोक बनवून घेते. तुम्हाला 5 पाहिजे असेल तुम्ही 5 टोकही बनवू शकता समईसारखे, किंवा एकही ठेवू शकता, ते आपल्या आवडीवर आहे. इथे मी मोठी टूथपिक घेतलेली आहे, पाण्यामध्ये बुडवून घेतलेली आहे. आणि हे मी असे, हे बघा, अशा पद्धतीने याला अशा कळ्या पाडत आहे, लाईन देत आहे अशा. तुम्हाला पाहिजे तुम्ही मोदकाचंही करू शकता, म्हणजे आपण मोदकाला जशा कळ्या करतो तसेही करू शकतो. पण बऱ्याच जणांना ते जमत नाही. मग काही सांगतात पटकन होणारं, झटपट होणारं असं आम्हाला दिवा दाखवा. म्हणून आपण झटपट जर करायचं असेल तर अशा पद्धतीने टूथपिक, सुरी तुम्ही काही घेऊ शकता आणि त्याने अशा आपल्याला ह्या अशा उभ्या उभ्या अशा लाईन मारायच्या आहेत. आता इथं बघा, मी 4 बोटं खाली धरलेले आहेत, वर अंगठा धरलेला आहे आणि असं पीठ ओढून घेत आहे. छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. हा बघा, मस्त असा आपला दिवा तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असाच पांढरा शुभ्र दिवा लावू शकता, पण मला ना कलर्स फार आवडतात म्हणून ना मी प्रत्येक दिव्यामध्ये ना कलरच भरत असते. तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कलर घेऊ शकता. इथे मी हिरवा आणि येलो कलर घेतलेला आहे. तर इथे मी इयरबड घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ब्रशनी करू शकता. तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी कलर लावत आहे. तर इथे मी येलो कलर लावून घेतलेला आहे, लेमन कलर, आणि मध्ये मध्ये मी हा ग्रीन कलर लावत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर पीठ मळतानाच आपण कलर घेऊ शकतो आणि एकदम कलरफुल दिवाही करू शकतो. याच्या आधी मी खूप सारे दिवे बनवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल ज्योतिष कॉर्नरवर जाऊन दिव्यांचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बनवलेले आहेत. म्हणजे मी 5 दिव्यांचा एक मोठा दिवा बनवलेला आहे, किंवा गुलाबाच्या आकाराचा दिवा बनवलेला आहे, मोराच्या आकाराचा दिवा बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते दिवे बघू शकता. पण आज मी तुम्हाला एकदम सोपा आणि साधा असा दिवा बनवून दाखवलेला आहे. इथे मी स्टीमर ठेवलेला आहे, चाळणीला तेल लावलेलं आहे, त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा आहे आणि झाकण लावून 2 मिनिटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफ का काढायची आहे? दिवा जर आपण असंच ठेवला तर तो ड्राय पडून ना त्याला क्रॅक्स जाऊ शकतात, आणि जर आपण वाफ दिली तर त्याला क्रॅक्स जात नाही आणि दिव्याला एक वेगळीच चकाकी येते. म्हणून आपण दिवा नेहमी वाफवून घ्यायचा आहे. जास्त नाही, 2च मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर हे वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला दिवा तयार झालेला आहे. आता तुम्ही याच्यामध्ये तेल घाला, तूप घाला आणि मस्त अशी दिव्याची ज्योत जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असा आपला झटपट असा दिवा तयार झालेला आहे. अगदी सोपा दिवा आहे, कोणीही सहजपणे हा दिवा बनवू शकतो.
तर तुम्हाला माझा हा आजचा दिवा कसा वाटला? जर तुम्हाला माझा आजचा दिवा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून जर तुम्हाला दिव्याच्या डिझाईन्स बघायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल ज्योतिष कॉर्नरवर जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांचे डिझाईन्स बघू शकता आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी छान छान दिवे बनवू शकता. धन्यवाद.